जगद्गुरु तुकोबा राय सांगतात, बाबा रे, चांगलं जगणारी लेकरं त्यांचा आनंद मायबापाचं नाव मोठं यात विशेष नाही, नवल नाही, तर चांगल्या लेकराचं कौतुक जगाच्या मालकाला वाटतंय. कुठेतरी आपली वंशावळ पुढे घेऊन जावी याच्यासाठी लेकरं जन्माला नाही घालायचे. लेकरं याच्यासाठी जन्माला घालायची की त्यांनी माती आणि संस्कृती या दोन गोष्टी जपल्या पाहिजे, याच्यासाठी लेकरं जन्माला घालायचे. चांगलं लेकरू समाजामध्ये जर पाहायला मिळालं तर 4 प्रकारचं पुण्य एकत्र आलं म्हणून समजा. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन, आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील निघाला, शीलवान, चारित्र्य संपन्न, त्याच्या आईचं पुण्य. मुलगा चतुर निघाला, त्याच्या वडिलाचं पुण्य. उदार निघाला, त्याच्या वंशावळीचं पुण्य. आणि भाग्यवान निघाला, त्याच्या स्वतःचं पुण्य. याच्या उलट मुलगा जर दरिद्री वाईट निघाला तर 4 प्रकारचं पाप एकत्र आलं म्हणून समजा. उन्मादो मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन, कर्मदोषात दरिद्रता. मुलगा उन्मत्त निघाला, त्याच्या आईचा दोष आहे. मूर्ख निघाला, त्याच्या वडिलांचा दोष आहे. कंजूस निघाला, समजावयाच्या परंपरेत कुणी उष्ट्या हातानं कावळाच आणला नाही. ह्यांनी सप्ते खाल्ले, बारशे खाल्ले, 10वे खाल्ले ते खाल्ले, घरी पण घेऊन गेले. ह्यांच्या परंपरेचा दोष आहे, कुणी दानच केलं नाही. पण मुलगा जर दरिद्री पाहायला मिळाला ना, तो त्याच्या स्वतःचा दोष आहे. पण चांगलं मूल समाजाला देण्यासाठी पुण्य आणि संस्कार या 2 गोष्टींची गरज आहे. मुलं घडवत असताना खूप काळजी घ्यावी लागते. एक उदाहरण मी नेहमीच सांगते आणि ते बहुतेकांच्या परिचयाचं आहे. लेकरं घडत असताना वातावरणाचा, परिसराचा खूप मोठा परिणाम होत असतो. त्या लेकरांच्या वागण्यामध्ये, जगण्यामध्ये जर तुम्हाला काही पाहायला मिळाले गुण अवगुण, तो परिसराचा प्रभाव आहे. 1 लाख रुपये महिना पगार असा एक माणूस, ऑफिसर, पण ऑफिसमध्ये गेला की कर्मचाऱ्यांना म्हणायचं, ए मूर्ख, फाईल इकडे घे, ए मूर्ख, फाईल तिकडे ठेव. कर्मचाऱ्यांना. घरात आलं की बायकोला म्हणायचं, ए मूर्ख, भाजी चांगली कर, मूर्ख, जेवायला वाढ. एक दिवस सुट्टीच्या दिवशी पेपर घेऊन बसला पोर्चमध्ये. त्याचं छोटंसं मूल होतं, गाडीचा खेळ खेळत होतं. गाडीचा खेळ खेळताना मूल म्हणत होतं, ट्रिंग ट्रिंग, गाडी थांबली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचे त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचं त्यांनी खाली उतरून घ्या. कोण म्हणत होतं? मूल म्हणत होतं, त्याचं पोर. ट्रिंग ट्रिंग, गाडी निघाली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचं त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचं त्यांनी खाली उतरून घ्या. पेपर वाचणाराचं लक्ष त्या पोराच्या मूर्ख शब्दाकडे गेलं. बापानं विचार केला, आता जर याला चोप दिला नाही तर मोठा झाल्यावर हा मलाच मूर्खात काढल. पेपर बाजूला ठेवला, हातात छडी घेतली, असं झोडपलं पोर, असं मारलं. पोर अर्धा तास रडत होतं. बापाला वाटलं आता मूर्ख म्हणायचंही सोडून देईल. रडून रडून पोर शांत झालं. पुन्हा गाडीचा खेळ खेळायला लागलं. ट्रिंग ट्रिंग, गाडी निघाली. ज्या मूर्खांना गाडीमध्ये बसायचं त्यांनी गाडीत बसा, ज्या मूर्खांना खाली उतरायचं त्यांनी खाली उतरून घ्या. आधीच एका मूर्खामुळे गाडी अर्धा तास लेट झालेली आहे. बाबी, हे कळालं का? समजलं ना? याला संस्काराचं वारं म्हणतात. लेकरं घडवायची कशी ते आपल्यावर डिपेंड आहे. आज लेकरू रडायला लागलं की तुम्ही हातात चाऊमिन देताय. अय बाबी, लेकरू रडायला लागलं ना, हातात चाऊमिन देताय, पण तुम्ही चूक करताय. चाऊमिन देऊन तुम्ही त्याला गप्प करताय, पण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा ते तुमच्या हातात कुरकुरे दिल्याशिवाय राहणार नाही. याचाही अभ्यास करा. लेकरं घडवायची कशी ते आपल्या हातामध्ये. त्यांना संस्काराची आणि थोड्याशा पुण्याईची जोड असली पाहिजे. आमच्या संप्रदायातली काही महाराज मंडळी खूप गोड उदाहरणं सांगतात. एक मूल एका महाराजांना खूप आग्रह करत होतं, बाबा आमच्या घरी चला ना चहा प्यायला. 8 दिवसापासून आग्रह. शेवटी महाराज म्हटले, छोट्याशा लेकराचं मन नको मोडायला. गेले त्याच्या घरी. बाबांना बसवलं खुर्चीवरती. आईकडे पळत गेला, आई आपल्या घरी महाराज आले, त्यांना चहा कर. माय जरा खतरनाक होती. माय म्हटली, मुडद्या, बापासारखंच कसं आहे, कुणी घेऊन चालतो चहा कर म्हणतो. आतापर्यंत बापानं मला कबशा धुवायला लावल्या, ताटं धुवायला सांगितले, आता नाही करणार मी कुणाला चहा. चल जा इथून. आई असं नको ना करू, 8 दिवसापासून मी बाबांच्या मागे लागलो ग, आज आले, चहा कर 1 कपभर. नाही करणार. आई काहीतरी दे, डेऱ्यात ताक आहे, ताक पाच बाबाला.
मुलानं तांब्याभर ताक घेतलं, आलं महाराजांकडे. बाबा घरात साखर नाही ना, म्हणून चहा करता येईना, ताक पिता का? उन्हाळ्याचे दिवस होते. बाबा म्हटले बाळा चहा नकोच आहे, एवढी गरमी आहे, ताक पितो पोट शांत होईल. बाबाने ताक पिले मीठ टाकून, एवढं छान लागलं थंडगार डेऱ्यातलं ताक. बाबा म्हटले पप्या आणखी एक तांब्या आहे का रे? तर गेलं दुसरा तांब्या घेऊन आलं. बाबा दुसराही तांब्या ताक पिले. पप्या आणखी एक तांब्या आहे का? आणखी एक तांब्या घेऊन आलं. बाबा तिसरा तांब्या ताक पिऊन घेतले. पप्या अजून एक तांब्या. बाबा ताकच संपलं. अरे थोडं तरी ठेवायचं ना, माय मारेल तुझी. नाही मारणार, सगळं तुम्हाला दिलं. अरे सगळंच मला दिलं, थोडं तरी ठेवायचं, का नाही ठेवलं? बाबा त्यात उंदीर पडला होता. बाबा हे संस्काराचं वार आहे. आपण लेकर घडवतोय कसे याच्यावर थोडासा विचार करायचा. विठ्ठल विश्वाच्या मालकाला हात दोन जोडायचे, प्रार्थना एक करायची. दोन हात जोडून एकच प्रार्थना करायची. भगवान ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा. जग म्हणे त्याला जग म्हणे जग जग म्हणे त्याला बाबा. देवाला दोन हात जोडायचे, प्रार्थना एकच करायची. खंडीवर पेंढी नाही दिले तरी चालतील, एकच दे, लाखात एक. असं असावं ना, भगवान बाबांच्या विचारावर चालावं. असं असावं ना, वामन भाऊंचा सत्य प्रयोग त्यानं त्याच्या जीवनामध्ये आणावा. असं असावं ना, ज्ञानोबरायांचं ज्ञान त्याला प्रसाद रूपानं प्राप्त व्हावं. असं मूल दे भगवान स्वामी विवेकानंदांसारखं, मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं, कयादुपुत्र प्रल्हादासारखं. असं मूल दे, एकच दे. स्वामी विवेकानंद असं रत्न आहेत, असं रत्न आहेत की विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा ठसा, याचा महिमा, याची पताका परप्रांतामध्ये फडकवली. ज्यावेळेला विवेकानंद शिकागोमध्ये धर्म परिषदेला गेले होते, नेहमीच भारतीय लोकांकडे थोडीशी तुच्छ भावना, पण आताही आपण क्रांती केली. आपलं चंद्रयान पोहोचलंय तिकडे ना. आता सगळ्यांच्या तोंडात भारत 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 आताही आहे, पण पूर्वीपासनं थोडंसं आपल्याकडे आपल्याला कमी लेखण्याची सवय आहे. म्हणून अनेक देशातली लोक स्वतःच्या धर्मावर बोलण्यासाठी आलेली होती. धर्मग्रंथ आणलेला होता. आपल्या भारताच्या वतीनं विवेकानंद गेलेले होते. शिकागोमध्ये धर्म परिषद भरलेली होती आणि आपला धर्मग्रंथ गीता सगळ्यात बुडाला ठेवलेला होता. सगळ्यात शेवटी 2 मिनिटाची संधी मिळाली होती. पण विवेकानंद जेव्हा बोलायला लागले, आपण हे शाळेतही ऐकले, विवेकानंद जेव्हा बोलायला लागले, पहिल्या 2 शब्दात मन जिंकून घेतलं साऱ्या पब्लिकचं.
माझ्या बंधू आणि भगिनींनो, या शब्दामध्ये सगळ्या गोष्टींचा सार आहे. कारण बंधू आणि भगिनी म्हणायला मन तेवढं मोठं लागतं, ते फक्त भारतीय लोकांकडे आहे, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो, 2 शब्दामध्ये हॉलचं मन जिंकून घेतलं. विवेकानंदांना सांगण्यात सुरुवातीला सांगितलं तर 2च मिनिट बोला. विवेकानंद बोलले, माझ्या गीतेवर 2 शब्दाचीच माझी गीता आहे. गीता या शब्दात किती अक्षर आहेत? 2 आहेत. मला 2 मिनिट सुद्धा माझ्या ग्रंथाचं महत्त्व सांगण्याची गरज नाही. मी काही सेकंदामध्ये माझ्या ग्रंथाचं महत्त्व सांगतो. आमचा धर्मग्रंथ गीता एवढा श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे हे तुम्ही सिद्ध केलंय. सगळ्यांना प्रश्न पडला, आम्ही काय सिद्ध केलंय? सगळ्यात बुडाला ठेवलाय, कमी लेखलंय, काय सिद्ध केलंय? भगव्या वस्त्रातला हा तरुण बोलतोय, आमचा धर्मग्रंथ गीता सगळ्यात बुडाला ठेवून तुम्ही असं सिद्ध केलंय, जगातल्या धर्मग्रंथांचा पाया आमची गीता आहे. बाबाजांना गीता बुडात ठेवली होती, पळत आला, उचलली गीता डोक्यावर ठेवली सगळ्यात उंच. आणि आता काय बोलणार आहे? विवेकानंद बोलले, आमचा धर्मग्रंथ गीता सगळ्यात उंच कलशस्थानी ठेवून तुम्ही असं सिद्ध करताय, जगातल्या धर्मग्रंथांचा कळस आमची गीता आहे. ज्यानं गीता वरती ठेवली होती, पळत आला, उचलली गीता सगळ्यात मध्यभागी ठेवली. आता काय बोलणार आहे? विवेकानंद त्याच्यावरही बोलले, जगातल्या धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. जगातल्या धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. आपल्या धर्माचा जो आंतरिक भाव आहे, आपल्या संस्कृतीचा जो गाभा आहे, त्याची गोडी विवेकानंदांनी परप्रांतीय लोकांना लावली. त्यांना आकर्षण निर्माण झालं आणि कित्येक जण स्वामी विवेकानंदजींच्या अनुयायी बनले. असं मूल, असा पुत्र आम्हाला दे भगवान. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा, ज्याचा ती लोकी झेंडा, ज्याचा ती लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा, ज्याचा ती लोकी झेंडा. झेंडा असा पुत्र दे की त्यानं कर्तृत्व केलं पाहिजे, माती आणि संस्कृतीशी तो इमानदारीनं राहिला पाहिजे, असा पुत्र दे. आपला पुत्र एक तर देव, देश आणि धर्म या तिन्हीपैकी कुठल्या तरी सेवेत असावा. एक तर देवाच्या सेवेत असावा, एक तर देशाच्या सेवेत असावा, अन्यथा धर्म सेवेमध्ये असावा. मी असं म्हणणार नाही की सगळ्याच गावातल्या तरुणांनी मिलिटरीमध्ये भरती व्हावं. तिथं जायला सुद्धा भाग्य लागतं, बरं. तिथे भरती व्हावं, सगळ्यांनीच व्हावं असं म्हणणार नाही. गावात राहताय ना तुम्ही, तर सत्यानं जगा, प्रामाणिकपणे जगा. रस्त्यानं चालणारी प्रत्येक स्त्री, आई, बहीण या भावनेनं तिच्याकडे पहा. खूप चांगले जगा, चांगले बोला. गावाचं नाव मोठं होईल याच्यासाठी गावात प्रयत्नशील राहा. व्यसनापासून दूर राहा. मायबापाची मानहानी होणार नाही आणि आपल्याकडनं कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. एवढं जरी गावात राहून केलं तर ती सुद्धा तुमची देशसेवाच घडेल. तुम्हाला वेगळी देशसेवा करायची गरज नाही. एवढं जरी केलं तर या मातीची सेवा होईल. आपल्या बांधवांनी तिथे रक्षण करायचं आणि आपण इथे संस्कृती सांभाळायची. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी सांभाळली, तो त्याच्या ठिकाणी मोठा आहे, महान आहे. माझं बोलणं जास्त तुमच्या डोक्यावरून जाऊ नये याच्यासाठी थोडं पुढे चालते आता मी. देवा मुलगा दे मला, पण चांगला दे. आणि मुलगी दिली तर अशी दे, कन्या तरी ऐशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. मीराबाईसारखी, मुक्ताबाईंसारखी, बहिणाबाईंसारखी, सखूबाईसारखी, राधाराणीसारखी मुलगी दे. राधाराणी अशी भक्त आहे, अशी महिला भक्त. वृषभानूची ती दुलारी आहे. राधाराणीच्या वडिलांचं नाव वृषभानू महाराज आहे. जगामध्ये अमर नाव होऊन गेलं वृषभानू महाराजांचं. का झालं? मुलगी तशी पोटी जन्माला आली. सांगेन मी तुम्हाला, वृंदावनातली ही महिला भक्त एवढी महान आहे, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालंय. तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई. कान्हा की पटरानी हो
देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही. तिच्या नावाला 2 काणे आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. नाव तिचं राधा. अशी सुंदर भक्ती केली तिनं. जग तिचं भजन करतं नवल नाही. जगाचा बाप सुद्धा तिचं भजन करतोय. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा राधा का भी श्याम तो मेरा का भी श्याम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. माझ्या ताईनो, राधा कृष्ण हे एवढं सुंदर संगम आहे. एवढा भक्तीचा सुंदर आदर्श. राधा म्हटलं तरी कृष्ण भाव अंतःकरणामध्ये जागा होतोय. थोडंसं अंतःकरणातून टाळी वाजवून आमच्या सोबत या भजनामध्ये सहभागी